तर माझ्यासारख्या सुद्धा एका मराठा समाजातील लोकप्रतिनिधीला त्यांची अवस्था बघितल्यानंतर जे हृदयाला हे होत आहे, तर ह्या गोष्टी ज्या काय आहेत त्यांचा जो विषय आहे, मी आता आज संध्याकाळी मुंबईला चाललो, हा विषय मी मेन दादांचा हे उपोषण असं दरवेळेस आपण कितीदा त्यांना बसायला लावायचं आणि कुठपर्यंत बसायला लावायचं. कुठंतरी आता मराठवाड्यातीलच मी एक लोकप्रतिनिधी आणि आरक्षण बोलतो, आरक्षणाची जी काही चळवळ आहे त्याचं सेंटर जे काय आहे ती गेवराई. म्हणजे माझ्या बरोबर काम करणारे माझे मतदार, माझे सहकारी हे सगळे आरक्षणाच्या चळवळी या लढाईत. पण हक्काने तुम्हाला आम्ही आविष्य राजे तुमच्या माध्यमातून सरकारला आम्ही एकच सांगायचं ते लक्षात घ्या, मराठा आरक्षण चळवळीमध्ये आणि आपल्या मराठा समाजाला जर सत्ताधारी पक्षातलं जर कोणी जरी बोलत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना पकडू पकडू मारू, एवढा मात्र नक्की आमचा शब्द आहे तुमच्या समोर. हे बघा, हा विषय एकतर आपलं दुखणं आणि त्याच्यामध्ये त्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे हे मला कळतंय. बरोबर. हा विषय हे बघा, प्रसाद लाड ही जी काही व्यक्ती आहे, या व्यक्तीला मी कधी समोरासमोर बघितलेलं नाही, भेटलेलो आहे. मागच्या दारानं आलेला आहे तो. तुमची जेवढी तीव्रता आहे ना तेवढीच माझी सुद्धा तळमळ आहे. हे काही तुम्ही राजकीय समजू नका. नाही खरं. माझं घर, आमचे वडील 87 वर्षाचे आहेत, आजही ते मनोज दादांच्या या ह्याच्यामध्ये ते पुढे आज आहे. त्याच्यामुळं राजकारण आम्ही कधी आणि समाजाचा विषय हा कधी जाणला नाही. मला वैयक्तिक जे काय आणूही नाही, आणला नाही आम्ही कधी. मराठा महासंघाची चळवळ ऐका ना, मी आता हे आवाज तो जास्त लांब नेत नाही, पण मराठा महासंघाच्या चळवळीपासून आमचे वडील या चळवळीत किंवा ह्याच्यात आहेत, आरक्षणाच्या चळवळीत. त्याच्यामुळं हा जो विषय आहे, ती व्यक्ती एवढाच संबंध आहे की मी महायुतीतल्या राष्ट्रवादीचा आमदार आहे, ते भाजपच्या विधान परिषदेचे आमदार. पण तरी सुद्धा तुम्ही मला बोलणं किंवा तुम्ही मला जाब विचारणं म्हणा, हे मी महायुतीचा सरकारमधला आहे. हा विषय मी माझे नेते जे काय आहेत, माझे नेते जे काय आहेत अजित दादांच्या कानावर मी टाकल. असं जर झालं तर ह्याचा आम्हाला सुद्धा त्रास होईल ना. माझे मतदार जे काय, एक मिनिट, माझे लोक, माझे सहकारी, माझ्यासाठी जीवाचं रान करणारे लोक, त्यांच्या तुम्ही हे करताय ना, त्यांना तुम्ही चॅलेंज करताय, त्यांच्या जखमेवर तुम्ही मीठ चोळण्याचं काम करताय. आपण शेवटी महायुतीत ते मित्रपक्ष आहे, त्यांना आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि हा विषय जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा विषय कुठंतरी आता मार्गी लागला पाहिजे ही माझी. लक्षात घ्या, एक मिनिट थांबा. जर परत सत्ताधारी कोणी जरी बोलला की त्याला उचलला समजायचं. मागितली मराठा समाजाची तर उद्या हे उपोषण करतोय मी, आम्ही उपोषणाच्या येतनं जिथनं मुंबईला जाणार आणि नाही त्याला जर धरला तर आम्ही मराठ्याचं नाव नाही आवलादच नाही. मग कसा विषय होतो, पण हा विषय मी महायुतीतला तो मित्रपक्ष म्हणून दादांच्या माझ्या नेत्यापर्यंत मी हा विषय नेऊ. तुम्ही दादाला तर 100% बोलायलाच लावा या विषयावर. 100% आले, 100%. ह्याच्यात काय दुमत असतो. राजे इकडे काय म्हणताय? थांबा एक मिनिट, बोलायला थांबा. आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या. थांबा, एक बोलू द्या रे, काय करू नका. आणि इथून मी आता संध्याकाळी ऐका ना, मी संध्याकाळी मुंबईला चाललोय. माझी उद्या दुपारी किंवा परवाच्या दिवशी सकाळी अपॉइंटमेंट आली दादांबरोबर. मी त्यांना हेच विषय सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं, किती बसायचा तरी आता ह्या सरकारमध्ये एवढा मोठा कौल दिलेला आहे आपल्याला. तर अशा वेळेस आता आपली जबाबदारी, मराठवाड्यामध्ये हे जे काही आरक्षणाचं एवढं आंदोलन सुरू आहे, हे सारखं आपण त्यांना उपोषणाला बसून आपल्याला काय साध्य करायचं हे विषय मी मांडतो. तुम्ही त्याच्या बाबतीत निश्चिंत राहा. मी त्यांना चक्कर आली, ते 70 वर्षाचे आहेत. जर काय कमी जास्त झालं त्या आजोबांना तर आम्ही काय करायचं? एवढं मला फक्त ऐका माझं तुम्ही, मला फक्त आता एकदा जाऊन येऊ द्या. त्याविषयी मी पहिल्यांदा 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली. मी 25 नोव्हेंबरला जे काय आहे अजितदादांना पहिल्यांदा भेटलो. तुम्हाला सगळं सांगतो, 26-27 नोव्हेंबरला मी दादांना भेटून गेलो आणि त्याच्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी जेव्हा त्यांना भेटलो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या आधी,
तेव्हा त्यांना जे भेटलो मी, ऐका त्यांना जे भेटलो त्याच वेळेस मी म्हणलो होतं हा विषय आता आपल्याला हा विषय जो काही आहे आता त्यांच्यावर आरक्षणासाठी उपोषण करण्याची वेळ येऊ नये हा बोललो होतो. आता मी उद्या परवाच्या दिवशी बोलतो, मी परत येईल. राजे एक मिनिट ऐका ना. एक मिनिट आणि सत्ताधारी पक्षातलं आता जर कोणी जरी जरांगे पाटलावर बोललं ना राजे तर त्यांना ओपन चॅलेंज नाही तर सरकार म्हणजे लवकरात लवकर सरकार म्हणजे जाईल, महाराष्ट्र बंद पडेल. आरक्षणाची मागणी मान्य करा, दादाला काय व्हायला नको आमच्या. की मराठा बांधवांच्या मनामध्ये आता काय, जर समजा इथं काही जर आघाडीत जर घडलं तर लोकप्रतिनिधी जिवंत मारो ही सगळ्या लोकांची मी बोलतो राजेजी सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून आम्हाला अपेक्षा आहे. एक मिनिट ऐका, आमच्याही भावना एवढ्या तुम्ही जर 2 दिवसामध्ये जर आम्हाला नाही काही कुठलंच काही न्याय मिळाला तर आम्ही तिकडे विधानसभेत घुसू नाही तर मंत्रालयात घुसू. 100% तुम्हाला सांगतो मी आशाला असं ऐका ह्या ज्या भावना आहेत महाविकासचे आमदार म्हणून तुम्हाला अजून भाऊ म्हणून एक सांगतो, आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की इथून आम्हाला न्यायची तुम्ही इथं तसली करायची. शंभरानंतर